नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता सावली आणि जगन्नाथ बेडरूममध्ये येतात. तर आता जगन्नाथ सावलीला म्हणतो की सावले, अगं आजचा आपला प्लान खूप फ्लॉप गेला बरं का. जगन्नाथ म्हणतो की जर ऐन मोक्याच्या वेळेस ती तिलोत्तमा आली नसती तर त्या भैरवीच्या तोंडातून सगळं गुपित बाहेर पडलं असतं. सावली म्हणते की जगन्नाथजी एकदम बरोबर आहे तुमचं. आता सावली म्हणते की पण जगन्नाथजी, एका गोष्टीची मात्र आपल्याला खात्री पटली बरं का. माईंवरचा आपला संशय खरा ठरला. तिलोत्तमा मॅडमच्या चेहऱ्यावरचं ते दडपण आणि ती भीती बघून आपला संशय खरंच खरा ठरला आणि नक्कीच भैरवी माईकडे त्या तिलोत्तमा मॅडमचं काहीतरी गुपित असल्याचे आता दोघांच्याही लक्षात येते. सावली म्हणते की जगन्नाथजी, तिलोत्तमा मॅडम किती घाबरल्या होत्या हो, किती अस्वस्थ वाटत होत्या त्या. जगन्नाथ म्हणतो की माझ्या डोक्यात त्या भैरवीचं एक वाक्य सतत घोळत आहे सावली. सावली म्हणते कोणतं? जगन्नाथ म्हणतो की जरी ती भैरवी नशेत असली ना तरीसुद्धा ती अगदी बरोबर बोलत होती. जगन्नाथ म्हणतो की ती बोलली आहे ना. सावले, ती काय म्हणत होती माहिती आहे का? ती म्हणत होती, ए जगन्नाथ, जर तिलोत्तमाने काय केलं हे जर तुला कळलं ना तर तू काय करशील ना हे तुलाच माहिती नसेल. जगन्नाथ म्हणतो की या सगळ्याचा अर्थ खूप मोठा आहे सावली, नक्कीच काहीतरी मोठं गुपित आहे आणि त्याचा माझ्याशी किंवा माझ्या भूतकाळाशी नक्कीच काहीतरी संबंध आहे सावली. सावली म्हणते की म्हणजे तिलोत्तमा मॅडमचं खूप मोठं गुपित आहे जे भैरवी माईंना माहिती आहे. जगन्नाथ म्हणतो एकदम बरोबर, आणि याचाच फायदा घेऊन माई आमच्या घरी राहून तिलोत्तमा मॅडमला वेठीस धरतायत जगन्नाथजी, बरोबर ना? जगन्नाथ म्हणतो अगदी बरोबर. जगन्नाथ म्हणतो की जर भैरवी या घरातून गेली तर सत्यापर्यंत पोहोचण्याचं जे एकमेव साधन आपल्याकडे आहे ते नाहीसं होईल ग सावली. जगन्नाथ म्हणतो की काही जरी झालं तरी भैरवी या घरात राहायला हवी सावली. आता इकडे सावली ही विठ्ठलाकडे येते. सावली आता विठ्ठलाला म्हणते की विठ्ठुराया, आता तुझाच मला मोठा आधार आहे आणि तूच काय ते चमत्कार करून दाखव आणि हे सत्य बाहेर येऊ देत. हात जोडत आता सावली म्हणते की जर यामध्ये आमची चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर आणि माईंचा हेतू यामध्ये वाईट होता म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं असे हात जोडून सावली विठ्ठलाला बोलते. सावली म्हणते की जर माईचं गुपित आम्हाला कळलं नाही तर आम्ही पुढे काहीच नाही करू शकत विठुराया, तेव्हा तूच आता काहीतरी कर. आता विचार करत सावली विठुरायासमोर म्हणते की माई काहीतरी गुपित बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण तिलोत्तमा मॅडमने त्यांना बोलूच दिलं नाही. असं कसं काही वेगळंच दिसतंय मला. आता विचार करत सावली म्हणते अशी कोणती गोष्ट असेल की तिलोत्तमा मॅडम माईसमोर काहीच बोलू शकत नाही. आता हात जोडून सावली म्हणते की विठुराया, हे गुपित मला लवकरात लवकर कळायला हवं तरच मी माईचं सगळं काही कटकारस्थान आणि खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकेन. आता इकडे भैरवीची दुसऱ्या दिवशी नाशा उतरलेली असते. भैरवीची भांग पेलेली असते, त्यामुळे आता भैरवीचं डोकं दुखू लागतं. भैरवी म्हणते अनामिका, चल माझं डोकं दाब. रात्री माझं डोकं ना खूप जड पडलंय रात्रीपासून. आणि डोकं दाबतच आता अनामिका म्हणते की माई, मी तुम्हाला एक विचारू का? आपल्याला हे घर सोडून जावं लागणार आहे का? भैरवी म्हणते एवढी काळजी काय करतेस ग तू? असं काहीच होणार नाही. हे बघ, मी सगळी व्यवस्था करून ठेवली, तू काही काळजी करू नकोस. विचार करत अनामिका म्हणते की ताराताई ऐकणार आहे असं मला नाही वाटत आणि सारंग सर सुद्धा म्हणालेत की तुम्हाला हे घर सोडून जावाच लागेल म्हणून. भैरवी म्हणते हे बघ अनामिका, तू त्याचा विचार करू नको आणि त्याची काळजीही करू नकोस. भैरवी म्हणते की हे बघ, अगदी जर वेळ आली तर मी घर सोडून जाईल पण तुला इथेच राहावं लागेल अनामिका. विचार करत आता भैरवी म्हणते की काल जगन्नाथ आणि सारंग काहीतरी बोलत होते, मला आठवत नाहीये, त्याचाच विचार करते अनामिका मी. डोक्याला चालना देत आता भैरवी म्हणते की ते दोघं काय बोलत होते ना हेच मला आठवत नाहीये. मी माझ्या डोक्याला चालना देण्याचा प्रयत्न करते पण आठवतच नाहीये. आता भैरवी म्हणते की बहुतेक मला वाटतंय की कोणीतरी मला भांग पाजली आणि कळतच नाहीये मला. आणि त्याच वेळेस आता ती पावडरची बरणी हातात घेऊन तिलोत्तमा ही भैरवीच्या बेडरूममध्ये येते. पाठीमागून आता सारंग, सावली, नील, तारा सगळेजण तिथे येतात. भैरवी समोर त्या पावडरची बरणी धरत आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी, हे काय आहे? ती बरणी बघत आता भैरवी म्हणते तिलोत्तमा, अगं माझं डोकं ना खूप जड झालंय आणि मला ना सुधरतच नाहीये. काल ना काय घडलं तेच मला आठवत नाहीये. तिलोत्तमा म्हणते की आता तरी तू शुद्धीवर आलीस का? तर आता विचार करत नाटक करत भैरवी म्हणते की तिलोत्तमा, मला काहीच कळत नाहीये ग. म्हणजे काल मला कुणी काही पाजलं होतं का ग? आता तिलोत्तमा त्या पावडरकडे बघत आता भैरवीला म्हणते की भैरवी, हे काय आहे ग? तर आता भैरवी म्हणते की हे काय आहे ना मला अजिबात नाही आठवत ग तिलोत्तमा. भैरवी म्हणते की मला वाटतंय काल कोणीतरी मला भांग पाजली आणि सगळं काही विसरायला होतंय. आणि त्यानंतर आता आठवतच भैरवी ताराकडे बोट करत म्हणते की तारा,
अगं त्या थंडाईचा ग्लास तूच माझ्यासाठी आणला होतास ना. तारा म्हणजे तू माझ्या बरोबर अशी वागलीस की काय? सगळ्यांसमोर माझं माकड व्हावं आणि सगळ्यांसमोर माझं हसू व्हावं म्हणून तू अशी वागलीस का तारा? आणि इकडे आता तारा म्हणते की खरं तर मला तुझी तोंडसुद्धा बघायची इच्छा नव्हती, पण फक्त ही सावली म्हणाली म्हणून मी तो ग्लास तुला प्यायला दिला. ते ऐकताच आता इकडे भैरवी रागाने सावलीकडे बघते तर सावलीला धक्का बसतो. राग येऊन आता भैरवी म्हणते की सावली हे सगळं तू केलंस का? माझा बदला घेण्यासाठी, माझा अपमान करण्यासाठी हे सगळं तू केलंस का? आता भैरवी म्हणते की सावली तू माझ्यासोबत असं कसं करू शकते? तर सावली म्हणते की माई मी असं का करेन तुमच्यासोबत? त्या ठिकाणी सगळ्यांसाठीच थंडाई ठेवली होती. सावली म्हणते की तोच थंडाईचा ग्लास मी तारा मॅडमला दिला. तारा म्हणते की सावली एकदम बरोबर बोलते आणि मी सुद्धा बघितलं होतं की सावलीने सगळ्यांच्या समोरून तिथला ग्लास थंडाईचा उचलला होता आणि त्यामध्ये काहीच मिक्स केलेलं नव्हतं. भैरवी ऐकायला तयारच नसते आणि भैरवी म्हणते की सावली नाही नाही, मला ना माहिती आहे तू हे सगळं खोटं बोलतेस आणि मला फसवायला हे सगळं तू केलंस ना. सारंग म्हणतो की भैरवीजी मुद्दाम तुम्ही सावलीवरती खोटे नाटे आरोप करताय. तर भैरवी म्हणते की सारंग मी असं काहीच केलेलं नाही बरं का. आणि त्यानंतर आता सावली अनामिकाकडे बघते आणि म्हणते की अनामिका सांग आता सगळं काही. हे बघ तुला कोणीच काही बोलणार नाही, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. आता लगेच आता सावली म्हणते की भैरवी माई तुम्ही आता नाटक करू नका, तुमचं सगळं सत्य आणि सगळं गुपित बाहेर आलंय. आणि ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो भैरवीजी बस झाले आता तुमचे नाटकं, आत्ताच्या आत्ता तुमचं सामान उचलायचं आणि निघायचं. सावली म्हणते बरोबर ना भैरवी माई, तुम्ही अनामिकाला ती पावडर टाकून ती भांग मला प्यायला दिली होती आणि तुमचा हा बेत होता आणि तो तुमचा बेत फसला ना, तर एकदम बरोबर ना. तर आता भैरवीला धक्का बसतो. नंतर आता तारा म्हणते की ऐक आता आता जर तू अनामिकाला काही विचारलं आणि जर तिला काही शिक्षा दिली तर मी उद्या सकाळपर्यंतसुद्धा वाट बघणार नाही, आत्ताच्या आत्ता मी येथून लगेच निघून जाईल असे आता दम तारा भैरवीला देते. नाही तर मी माझ्या स्वतःच्या हाताने धरून तुला या घराच्या बाहेर काढेल असा दम तारा भैरवीला देते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी आता यामध्ये तुला कोणीच वाचवू शकणार नाही, कारण हे सगळं ना तू स्वतः वडून घेतलंय. आणि तिलोत्तमा सुद्धा तिथून निघून जाते. भैरवी म्हणते तिलोत्तमा अगं ऐक ना आपण. तिलोत्तमा तिथून सगळ्यांना घेऊन निघून जाते. आता इकडे सगळे जाता क्षणी आता भैरवी पुन्हा अनामिकावर ओरडते. भैरवी म्हणते की काय करून बसली तू? तुला माहिती आहे का या मेंढळ्यांच्या घरात माझ्या लेकीसाठी मी येण्यासाठी किती आणि काय काय प्रयत्न केलेत ते? भैरवी म्हणते की एका झटक्यात तू सगळं काही संपून टाकलंयस अनामिका. अनामिका म्हणते की त्यांनी माझ्यावरती प्रश्नांचा भाडीमारच केला, मला काहीच सुचत नव्हतं, त्यांनी ना मला सगळं काही सांगून टाकायला भाग पाडलं. अनामिका म्हणते तुम्हाला माहिती आहे ना माझ्यावर जर असा कोणी प्रेशरचा टाकला तर ते मला नाही सहन होत. आणि अनामिका पुन्हा आता चुकून झालं असे म्हणत भैरवीची माफी मागते. आणि त्यानंतर आता अनामिकाकडे बघत भैरवी म्हणते की मी भाग पेल्यानंतर काही झालं का गं? तर अनामिका म्हणते की ते काही माहिती नाही आहे, पण तुम्ही काहीतरी गुपित सांगणार होतात आणि त्यानंतर मग तिलोत्तमा मॅडमने तुमच्या कानाखाली मारली. ते ऐकताच आता भैरवी म्हणते काय? आणि इकडे आता कपाळाला हात लावत भैरवी म्हणते की सावली अगं काय केलंस तू? अगोदरच मला माझ्या लेकीपासून तोडलं आणि आता मी माझ्या ताराचा विरह कसा सहन करू? आणि त्याच वेळेस आता विरह हा शब्द भैरवीच्या डोक्यात येता क्षणी आता जगन्नाथ सारंगला जे सावलीचं सत्य सांगत असतो ते आता भैरवीला आठवतं. जगन्नाथ म्हटलेला असतो की सावलीच्या आयुष्यात संतती योग विरह आहे. हे ज्यावेळेस सावलीला कळेल त्यावेळेस सावली हे सगळं झेपू शकेल का? सारंगने म्हटलेलं असतं की काय माहिती नाही जगन्नाथजी. आणि हे आता भैरवीला आठवतं, कारण त्यावेळेस भैरवीने ते चोरून ऐकलेलं असतं. आणि ते आठवताच भैरवी म्हणते की सावली अगं माझ्यावरती वार करायला निघाली होतीस का? मी तुझ्यावर असा पलटवार करीन ना तुला आता कळणारही नाही. आणि हसतच आता भैरवी म्हणते की अनामिका आता माझ्या हातात काय लागलंय ना तुला नाही माहिती. आता इकडे ताबडतोब भैरवी ही जगन्नाथला पुन्हा वेंदळ्यांच्या घरी बोलावते. आता जगन्नाथ तिथे येताच आता तिलोत्तमा चंद्रकांतराव तिथे येतात आणि म्हणतात की जगन्नाथजी तुम्ही इथे? तर जगन्नाथ म्हणतो की मला भैरवीनेच इथे बोलावलंय. चंद्रकांत म्हणतो की आम्हाला सुद्धा भैरवीने इथे बोलावलंय. आणि तिलोत्तमा विचार करत म्हणते की भैरवीने या सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायला बोलावलंय, आता पुन्हा एकदा नवा काय खेळ बघायला मिळणार आहे काय माहिती, असा विचार आता तिलोत्तमा करते. आणि आता सावली सारंग राजकुमार सगळेजण तिथे येतात. सावली जगन्नाथकडे बघत म्हणते जगन्नाथजी. तर जगन्नाथ म्हणतो की भैरवीजींना बोलावलंय. तर तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आता काय कारण? तर राजकुमार म्हणतो की कालचं अर्धवट राहिलं असेल ना.
आणि तेवढ्यात तारा म्हणते की आज तिचा घर सोडून जाण्याचा दिवस आहे. पुढे येत आता भैरवी म्हणते की मी घर सोडून जाणार की नाही जाणार हे पुढं आहे तारा. भैरवी म्हणते की पण त्या अगोदर तुमच्या या गोजीरवाण्या घरात ज्या घराच्या भिंती आदर्शवादी आहेत. भैरवी म्हणते की सत्य आणि खरं या घराचा जो भक्कम पाया आहे, बरोबर ना तिलोत्तमा? आणि भैरवी म्हणते की पण तुमच्या घरात काय जळतंय याची तुम्हाला कल्पना आहे का? तर तिलोत्तमा आता बारकाईने भैरवीकडे बघते. भैरवी म्हणते तिलोत्तमा बरोबर ना, या घरात मोठी आदर्शवादी माणसे राहतात बरोबर ना, आणि इथल्या प्रत्येक माणसाला खोटं सहन होत नाही बरोबर ना. भैरवी म्हणते की मोठा वाडा आणि पोकळ वासा अशा या घराची अवस्था झाली. तिलोत्तमा म्हणते की भैरवी ऐक, तुला जे काही बोलायचं ते स्पष्ट आणि सरळ बोल. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की म्हणजे तू काल जे बोलून जाणार होते तेच आता तू सगळ्यांना सांगणार बरोबर ना? तर भैरवी म्हणते एकदम बरोबर. आणि लगेच आता भैरवी म्हणते सांगणार आहे, गुपितच सांगणार आहे. तिलोत्तमा घाबरते. भैरवी तिलोत्तमाकडे बघत म्हणते तिलोत्तमा तुला जसं वाटतं ना तसं काहीच नाही आहे. तर तिलोत्तमा मनातून खुश होते. आणि भैरवी म्हणते की आज तुम्ही जे सत्य या घरापासून लपवलंय जगन्नाथजी, त्याच्यावरचा पडदा असा मी टाराटर फाडून टाकणार आहे. आणि इकडे आता भैरवीकडे बघत तिलोत्तमा म्हणते की काय तमाशा चालवलाय भैरवी तू? भैरवी म्हणते तिलोत्तमा हा तमाशा मी नाही चालवला, तुझ्या लाडक्या लेकाने सारंगने चालवलाय. तर आता सारंग हा भैरवीकडे बघतो. भैरवी म्हणते की तुझ्यापासून या घरापासून आणि मुख्य म्हणजे सावलीपासून त्याने कोणतं सत्य लपवलंय ते हे विचार, तुझ्या पोराला विचार, असे आता भैरवी तिलोत्तमाला बोलते. तर आता तिलोत्तमा सारंगकडे बघते आणि हात करत आता भैरवी सारंगला म्हणते की सांग ना सारंग, तुझ्या बायकोपासून तू असं कोणतं सत्य लपवलंय? आणि जगन्नाथकडे बघत भैरवी म्हणते जगन्नाथजी तुम्ही तर सावलीला लेक मानता ना, मग तरीसुद्धा तुम्ही सावलीपासून का सत्य लपवलं? सगळेजण आता जगन्नाथ आणि सारंगकडे बघतात. आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ, इथे सगळी माणसे समजूतदार आहेत, त्यामुळे तुला जे काही बोलायचं ना ते सगळ्यांच्या समोर स्पष्ट आणि सरळ बोल. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की सावली तू मनावर दगड ठेव आणि ऐक ते सत्य. तर सावली आता भैरवीकडे बघू लागते. सारंगने आणि तुझ्या या लाडक्या बापाने तुझ्यापासून सावली कोणतं सत्य लपवलंय ते आता तू ऐकच, असे भैरवी सावलीला बोलताच सावली आता भैरवीकडे बघते. आणि भैरवी म्हणते की जर हे सत्य सगळ्यांच्या समोर आलं तर तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाणार आहे. आणि भैरवी म्हणते की ते सत्य हे आहे की सावलीच्या कुंडलीमध्ये संतती विरह आहे. आणि ते ऐकता जगन्नाथ सारंग सगळेजण सावलीकडे बघतात. तर सावलीला मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते काय? तर भैरवी म्हणते संतती विरह योग आहे. आणि ते ऐकताच आता भैरवी म्हणते की संतती विरह योग याचा अर्थ कळतो का? परमेश्वराने प्रत्येकाला एक वरदान दिलेलं असतं, प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं वरदान. भैरवी म्हणते की कदाचित सावली आई होण्याचं तिच्या नशिबी आहे, पण मातृत्व होण्याचं सुख भैरवी म्हणते की सावलीमध्ये अजिबात नाही आहे. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि भैरवी म्हणते नियती तिला ते सुख कधीच देणार नाही आहे. आणि ते ऐकताच आता सोहम, सारंग, सावली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आजपर्यंत सारंग आणि जगन्नाथने लपवलेले सत्य भैरवीने आता सगळ्या मेंदळ्यांच्या समोर आणलेले असते. आणि त्यानंतर आता भैरवी ही जगन्नाथला म्हणते की जगन्नाथजी आजपर्यंत तुमचं भाकीत कधीही खोटं ठरलेलं नाही आहे मला माहिती, पण जे सावलीच्या कुंडलीमध्ये संतती विरह योग आहे, पण त्यावरती माझ्याकडे उपाय आहे. ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो की काय? म्हणजे आता तुमच्याकडे उपाय आहे का? भैरवी म्हणते हो, म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुमची नजर जिथपर्यंत गेली नाही त्याच्या पुढे माझी नजर गेली आहे आणि मला यावरती उपाय दिसतो, कारण जे तुम्ही कधी शोधलंच नाही. तर जगन्नाथ म्हणतो की वा, आता महालक्ष्मी पुन्हा जमिनीवरती येणार वाटतं. तर त्यानंतर आता इकडे सावली सारंगकडे येते. सारंग म्हणतो की हे बघ सावली, भैरवी जे आपल्याला उपाय सांगते ना ते आपल्यासाठीच फायद्याचंच आहे ना. तर आता सावली म्हणते की पण जगन्नाथजींचं भाकीत कधी खोटं ठरलेलं नाही, यावर तुमचा विश्वास आहे ना. तर आता भैरवी ही जगन्नाथचं भाकीत आता खरं ठरवणार का? तर जगन्नाथ आता सावलीसाठी काय करणार आणि आता भैरवीला त्या घरातून कशी हकालपट्टी करून बाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.